नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत समुद्र मंथन. तुम्ही ऐकलं असेल समुद्र मंथन झालं. भगवान शिवने विष प्राशन केलं. तर समुद्र मंथन का झालं आणि कसं झालं हे आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विषय असा आहे, दूरवास ऋषींनी इंद्रदेवाकडे गेलते. इंद्रदेवाकडे त्यांनी त्यांना भेट दिली. इंद्रदेवाला दुर्वास ऋषींनी एक हार दिली, तर हार भेट दिला. तर तो हाराचा अपमान इंद्रदेवाने केला. इंद्रदेवाने तो हार आपल्या स्वतःच्या गळ्यात न घालता हत्तीच्या सोंडीवर फेकला आणि हत्तीच्या सोंडीनं तो हार पायाखाली तुडवला. म्हणजे त्या हाराचा अपमान केला इंद्रदेवाने. इंद्रदेवाला गेलेल्या जी भेट होती दुर्वास ऋषींनी, त्या दुर्वास ऋषींनी जी भेट दिली त्या भेटीचा अपमान केला. आणि हा जो अपमान होता तो दूरवास ऋषीला सहन झाला नाही. त्यांनी अपमान केला ना इंद्रदेवाने, याचा राग आला दूरवास ऋषींना आणि त्यांनी त्याला श्राप दिला. कोणाला? इंद्रदेवाला श्राप दिला. श्राप का दिला? कारण की इंद्रदेवाला गर्व झालता त्यांच्या शक्तीचा. त्यांनी श्राप दिला की याने तुम्ही ज्या गर्वाने माझा अपमान केलाय, तुम्हाला जो गर्व झालाय तो गर्वाचा नष्ट होईल. तुमचा गर्व, तुमची जी शक्ती जी सर्व नष्ट होईल. या श्रापामुळे इंद्रदेवाची शक्ती एकदम नष्ट झाली. म्हणजे पूर्ण उद्ध्वस्त झाली त्यांची शक्ती. त्यांनी शक्ती नाही राहिली. याचाच फायदा घेतला बळीराजाने. दैत्यांचा राजा बळीराजाने याचा फायदा घेऊन त्यांच्यावर आक्रमण केले राक्षसांनी. आक्रमण झाले. याच्यात जर आक्रमण झालं, पूर्ण देवावर आक्रमण झाले आणि देवाकडे जी शक्ती नव्हती ना, त्याच्यामुळं पराभूत झाले देव. आता देव पराभूत झाले तर देवांनी काय केलं, ब्रह्मदेवाकडे गेले, काय याचा उपाय द्या काहीतरी, आम्ही पराभूत झालो, आमच्याकडे शक्ती नाही. आता ब्रह्मदेवाकडे पण याचा काय उपाय नव्हता, म्हणून त्यांनी काय केलं, विष्णुदेवाकडे गेले. आता विष्णुदेवांनी याच्यावर उपाय सांगितला की तुम्हाला समुद्र मंथन करावंच लागेल. करावं लागेल. आता समुद्र मंथन क्षीरसागर म्हणजे दुधाच्या मध्ये समुद्र मंथन करावं लागेल तुम्हाला. तर समुद्र मंथन हे एकट्या देवाला शक्य नव्हतं. त्यासाठी असुरांचा पण सपोर्ट पाहिजे होता त्यांना. असुरांची मदत पाहिजे होती. आता असुर काय मदत करणार नाही, म्हणून त्यांनी असुरांना याचं अमृतचं लालच दिली. तुम्हाला अमृत पण देऊ म्हणून. अमृत दिल्यानं एकदम शक्तिशाली व्हाल तुम्ही, अशी त्यांना लालच दिली आणि समुद्र मंथन त्यांच्याकडून करून घेतलं. आता समुद्र मंथन करायसाठी त्यांनी जो मद्राचल पर्वत आहे त्याचा वापर केला. मद्राचल पर्वताचा रवी म्हणून वापर करण्यात आला. आणि जो स्वतः विष्णुदेवाने याच वेळी अवतार घेतला होता, कूर्म अवतार, कासवाचा अवतार. विष्णुदेवाने काय केलं, पर्वताच्या खाली पूर्ण पर्वत जो आहे, पूर्ण आपल्या पाठीवर पेलला. याने जो पर्वत बेंगण्यासाठी एकदम सोपा गेला त्यांना. मित्रांनो, असेच झाले समुद्र मंथन. आणि या समुद्र मंथनाद्वारे 14 रत्न बाहेर पडले. त्याच्यातलंच एक रत्न म्हणजे विष बाहेर पडलं. अमृत तर बाहेर पडलंच, अमृतासोबत विष देखील बाहेर पडलं. आणि हेच विष आहे जे प्रभू शिवने हे विष धारण केलं होतं. त्यामुळे त्यांचं नीलकंठ असं नाव पडलं. त्यांनी आपल्या पूर्ण विष जे आहे समुद्र मंथनातून जे निर्माण झालं ते विष धारण करून या सृष्टीची रक्षण केलं होतं. तर असंच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण.